मुंबईतलं वायू प्रदूषण रोखण्याकरता मुंबई महानगरपालिकेकडनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। मुंबईमधल्या ज्या काही बेकऱ्या कोळसा आणि त्याचसोबतच लाकडाच्या इंधनावरती चालणाऱ्या आहेत त्या भट्ट्या ज्या आहेत त्या आता PNG आणि CNG द्वारे चालवण्यात याव्या या संदर्भातला निर्णय जो आहे तो मुंबई महानगरपालिकेकडनं घेण्यात आलेला आहे। त्या सगळ्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेचे जे प्रशासक आणि आयुक्त आहेत भूषण गगरानी यांनी या सगळ्या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत आणि त्यानुसार जुलैपर्यंत सर्वच मुंबईमधल्या लाकूड आणि कोळशावरती चालणाऱ्या ज्या भट्ट्या आहेत त्या भट्ट्या ज्या आहेत त्या PNG आणि CNG यांमध्ये कन्वर्ट करण्याचे आदेश जे आहेत ते दिले गेलेले आहेत। परंतु जे बेकरी असोसिएशन्स आहे त्यांच्याकडनं सांगण्यात येते की ज्या काही इंधनावरती चालणाऱ्या लाकूड आणि कोळशावरती चालणाऱ्या ज्या काही भट्ट्या आहेत बेकऱ्या आहेत त्या PNG आणि CNG मध्ये रूपांतरित करण्यास अवघड होणार आहे आणि तो संपूर्ण कन्व्हर्जनचा खर्च देखील मोठा खर्चिक असल्यामुळे त्या सगळ्या संदर्भात अनेक अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होणार आहे। त्यामुळे पावाच्या उत्पन्नात देखील उत्पादन क्षमतेवरती देखील घट होणार आहे आणि संपूर्ण हे कन्व्हर्जन आहे PNG आणि CNGचं ते खर्चिक असल्यामुळे अशा पद्धतीचं कन्व्हर्जन जे आहे ते करणं अशक्य आहे। अशा पद्धतीचं पत्र जे आहे ते बेकरी असोसिएशन मालकांनी मुंबई महानगरपालिकेला या सगळ्या संदर्भातलं पत्र लिहिलेलं असल्याचं आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये अशा अनेक शेकडो भट्ट्या ज्या आहेत पाव बनवणाऱ्या ज्या काही भट्ट्या आहेत त्या लाकूड आणि कोळशावरती चालणाऱ्या आहेत। परंतु मुंबईमधलं हवेचं वायू प्रदूषण बघता या सर्वच भट्ट्या ज्या आहेत त्या PNG आणि CNG वरती करण्याचा निर्णय जो आहे तो मुंबई महानगरपालिकेकडनं करण्यात आलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण निर्णयाला बेकरी असोसिएशन्सकडनं किती सकारात्मक यापुढे प्रतिसाद दिला जाणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंगणे TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।